माझा दुसरा प्रश्न जो होता ना, कदाचित तुझ्या वयाची आजची जी मुलं आहेत ना, ती राजकारणाकडे फिरकणार पण नाहीयेत. पण तुझ्या दृष्टीने राजकारणात काय असं आहे की या राजकारणात तुला राहावंसं वाटतंय आणि तुझ्या आजूबाजूला जे आम्हाला दिसतंय ना, ते काही चांगलं चित्र नाहीये. माझ्या वडिलांचंच एक वाक्य आहे जे नेहमी मी भाषणात अनेक वेळेला ऐकलंय. 2014 पूर्वी आपल्याच चॅनलवरती एका मुलाखतीत सुद्धा ते म्हणलेले आहेत की राजकारणामध्ये चांगली लोक जर राजकारणापासून बाजूला राहिली तर राजकारण बदमाशांसाठी अड्डा होऊन जाईल अशी परिस्थिती राजकारणाची निर्माण होईल. आणि आज तरुण जरी राजकारणाकडे आहे या परिस्थितीमुळे वेगळ्या नजरेने बघत असतील तरी कुणीतरी ही परिस्थिती बदलली पाहिजे या उद्देशानं राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे ज्या अपेक्षा तरुणांना माझ्याकडून असतील त्या अपेक्षा पूर्ण होतील अशा पद्धतीचं काम आम्ही घालू. मी यशवंतराव चव्हाण साहेब वाचले, वसंतदादांना वाचले, राजकारणातलं सुसंस्कृतपणा या लोकांनी कसा टिकवला होता हे वाचले. वसंतराव नाईक साहेबांचं मी आबांची लायब्ररी आहे अशी वाचायला घेतली होती. त्यामुळे या लोकांनी राजकीय सुसंस्कृतपणा कसा टिकवलाय याची कल्पना मला येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीचं काम आम्ही सगळे करू. पण रोहित, असं आहे की आबांची निवडणूक तुला आठवते विधानसभेची? म्हणजे ऐकून माहिती आहे, फार आठवत नाही. आईची आठवती. हो. नंतर आईच्या 2 निवडणुका झाल्या, दोन्ही आठवतात? म्हणजे एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस मी कॉलेजवरच होतो. पण 19ची निवडणूक स्वतः प्लॅन. तर ती निवडणूक त्यावेळेला म्हणजे जी आदल्या रात्रीची धुकधुक आहे ती तेव्हा होती का या खेपेला जास्त? या खेपेला जास्त होती. काय केलंस तू पण या खेपेच्या त्या धुकधुकीतनं बाहेर पडायसाठी तू काय केलं? नाही, मी